आणि आपण त्यांना 5 दिवसाचं टायमिंग सांगितलं होतं, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पण जेवढं होता होईल तेवढं लवकर पोहोचायचा आपण प्रयत्न करायचा. माझ्या अंदाजे शनिवारी दुपारपर्यंत आपली गाडी खाली होईल आणि व्हायला पाहिजे हे आपलं टार्गेट आहे. तसं त्यांना रविवारचं टायमिंग दिलंय. लास्ट शनिवारी संध्याकाळपर्यंत आपण पोचणार किंवा दुपारी सुद्धा आपली गाडी खाली होऊ शकते शनिवारी. तर शिवनेरीमध्ये सध्या जरांगे पाटील पोचलेत आता जुन्नरला, म्हणजे रात्रीच पोचलेत, मुक्कामच तिथं होता त्यांचा. मला लय वाईट वाटतंय बरं का, कारण मला पण त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं होतं. गावातल्या माझ्या मित्राला पण मी सांगून ठेवलं होतं की आपण जाऊया, तू आपल्या काही मित्रांना गोळा कर, आपण आपली गाडी घेऊन जाऊया. तर त्या होय होय म्हणून सांगितलं, त्यानं गोळा पण केली होती. पण अचानक आपली गाडी दुसरी खराब झाल्यामुळं ती गाडी लागली गॅरेजला. तिचा माल या गाडीमध्ये टाकून घेऊन जावं लागलं. जाणार पण नव्हतो, पण ज्यानं बुकिंग दिलं आपल्याला, देवरे साहेब, त्यांना पण माहिती होतं की आपल्या दोन्ही गाड्या हैदराबादमध्ये आहेत. तर एका गाडीचा प्रॉब्लेम झाला तर दुसरी गाडी तो घेऊन जाऊ शकतो, आणि त्यांनी नंबर पण देऊन ठेवला होता त्या गाडीचा. तर परत म्हणलं ना, त्यांना संध्याकाळी गाडी पण मिळाली नसती ना दुसरी. चला म्हटलं ठीक आहे, जाऊया. माणूस आपल्यासाठी एवढं करतोय तर आपण त्याच्यासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, म्हणून निघालोय बघा. आणि तिकडून आल्यानंतर देवाच्या कृपेने आपल्याला लवकर तिकडून भाडं मिळावं, खाली करून गाडी कुठेतरी पार्किंगला लावून, किंवा गावाकडे जाऊन मी परत कोण येत असेल तर माणसं घेऊन मुंबईला जाणार. पण मुंबईला मोर्चामध्ये जाणारच. तर चला मित्रांनो, आपल्या 1300 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात करूया. देवाकडं प्रार्थना करतो की आज जसा माझा कालचा काच में दो, काच में दो, काच में दो. खायसाठी आपण बिस्किट घेतले बघा, पतंजलीच दूध बिस्किट. मित्रांनो, हा पंप आहे महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यावर 21 किलोमीटरवर पंप आहे हा, राघव CNG पंप. तुमची जर CNG गाडी असेल तर इंदोर MP ला जाताना राघव CNG पंप
इथं मी कायम CNG भरतोय. आणि आपण अंतर केलंय आता 5-650 किलोमीटर मंगळवेढ्यातून. आणि आपल्याला अजून जायचं आहे 1250 किलोमीटर. 1250 म्हणजे आरामात आपण आज आणि उद्या पूर्ण करू शकतोय, काही अडचण नाही. थोडा सकाळी एक समोसा खाल्ला होता, त्याची ॲसिडिटी झाली बघा, जळजळायला लागले. एकच खाल्ला, एक टाकून दिलं, काय टेन्शन नाही. रामदेव बाबाचं आपल्या पतंजली बिस्किट आहे. आणि पार्लेपेक्षा टेस्ट चांगली आहे बरं का ह्या बिस्किटाची. चला आता इथं CNG भरलाय, आपण 0 करून घेऊया मीटर आपला. 194 चालली पहिली. आणि आता 200 किलोमीटर आपल्याला काही टेन्शन नाही. नॉन स्टॉप जायचं आहे. जेवण नाही, नाश्ता नाही, कुठंही नाही थांबणार. चहा पिऊ वाटला तर चहा पेन, नाहीतर एखादं एनर्जी ड्रिंक घेईन. आणि आपल्याला आजचं टार्गेट आहे 600 किलोमीटर रनिंग पास करायचं आपल्याला आज. चला भेटूया पुढं. नाही, कारण त्याची कंटिन्यू हीच लाईन आहे. त्यांच्या गाडीचं पासिंग 2-15 आहे. गेल्या वेळेस मी त्यालाच फोन लावला होता, तर त्या दोघांचं फोनवर भांडण चालू झालं. आई बहिणीवरून लागले द्यायला शिवाय एकमेकांना. आता म्हणलं माझा मोबाईल पण घेऊन जायचं का काय, म्हणून मी 200 रुपये त्याला दिलं आणि निघालो. परत दुसऱ्या बारीनं आलो, परत नाही थांबलं. ती आईची गाडी म्हणलं कोण थांबायला लागली त्यांना, पैसा काही झाडावर येतोय. आणि प्युअर दारुडे, वास एवढा येत होता त्यांचा दारू पिलेला. बघू एक बाईक आली पाठीमागून फास्ट. तर मित्रांनो, कोण आलं नाही आपल्या पाठीमागं. मी कंटिन्यू 15 किलोमीटर पुढे आलो, गाडी काय थांबवली नाही. आणि मी ठरवलं होतं, जर ती आली तर इथून पुढं बघा एक गाव आहे, त्या गावात पोलीस स्टेशन आहे. डायरेक्ट पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जायची. मी लोकेशन पण टाकून ठेवले पोलीस स्टेशन. त्यामुळं नवीन कोण आलं तर लक्षात ठेवा, हे असा स्कॅम चालू आहे इकडं. MP बॉर्डर पास केल्यानंतर. चला मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे 1, 2, 3, 4 4 लेन, 4 आणि 4 8 लेन. एक नंबर रोड आहे. पैसे गेले तर हरकत नाही, किती दूर गेलं तरी हरकत नाही. रोड असा पाहिजे. या अशा रोडमुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी आले. आणि बघा दिल्लीपर्यंत असा रोड आहे आता इथून 528 किलोमीटर दिल्ली. साईडला दिसतंय बघा निळ्या कलरमध्ये आकडा, हे बघा, हे 528 किलोमीटर दिल्ली. 5:30 पण वाजले नाहीत अजून, 5:15 वाजले संध्याकाळची. आणि अंधार पडायला सुरुवात झाली. काय व्ह्यू आहे बघा. हे बघा काय
मला गाडीचा मागचा दरवाजा उघडं सोडायचं म्हटलं तर भीती वाटतेय. आणि हे बघा गाडी सुद्धा ओळखू ना कुठल्या कंपनीची आहे ती. काय घेऊन चाललंय काय पुसकाट. मस्त वाटतं लाईट. आला बघा आपला पालक पनीर आणि तवा रोटी. बस